हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये फ्रॅगमेंटेशन हा एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि परीक्षेमध्ये तो मोस्टली विचारतातच ऑपरेटिंग सिस्टम या लेसनमध्ये. तर यामध्ये त्याचे कोणते टॉपिक्स आहेत, कोणते टाईप्स आहेत, फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, हे आपण सगळं या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं ऑपरेटिंग सिस्टमच्या सर्व्हिसेसमध्ये प्रोसेस मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट अँड फाईल सिस्टम. ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही एकदा तो बघा आणि मगच फ्रॅगमेंटेशनमध्ये या. फ्रॅगमेंटेशन हा एक असा टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टममध्ये या टॉपिकला खूप जास्त महत्त्व आहे. तर व्हॉट इज फ्रॅगमेंटेशन? फ्रॅगमेंटेशनमध्ये एक शब्द येतो, तो म्हणजे फ्रॅगमेंट. एक खूप महत्त्वाचा शब्द आहे, तो म्हणजे फ्रॅगमेंट. फ्रॅगमेंट म्हणजे काय? When one process loaded or removed from physical memory, it create one hole in memory. That hole is called as a fragment. म्हणजे एखादी प्रोसेस जेव्हा मेमरीमध्ये लोड होते एक्झिक्यूट होण्यासाठी, किंवा ती एक्झिक्यूट झालेली जी प्रोसेस आहे ती मेमरीमधून काढून टाकली समजा, तर मेमरीमध्ये रिमूव्ह केली किंवा ती मेमरीमध्ये लोड केली, तर ती जी प्रोसेस आहे ती काय करते, एक मेमरीमध्ये नाही का, ही जर मेमरी आहे तर त्या मेमरीमध्ये एक होल तयार करते. प्रोसेस काय करते? प्रोसेस मेक होल इन मेमरी. तर मग त्या होलला काय म्हणतात? फ्रॅगमेंट. तो एक छोटा मेमरीचा एक छोटा पार्ट की जो प्रोसेस लोड झाल्यानंतर किंवा रिमूव्ह झाल्यानंतर तयार होतो, त्या ज्या छोट्या तुकड्याला काय म्हणतात? फ्रॅगमेंट. फ्रॅगमेंट मीन्स व्हेन वन मेमरी प्रोसेस लोडेड or remove from physical memory, it create one hole. That hole is called as a fragment. फ्रॅगमेंटेशन ही जी प्रोसिजर आहे ही का बरं होते, म्हणजे फ्रॅगमेंटेशन का जनरेट होतं ऑपरेटिंग सिस्टममध्ये? तर फ्रॅगमेंटेशन इज अ प्रॉब्लेम डील्स विथ मेमरी फ्रॅगमेंट्स ऑकर ड्यू टू फिक्स मेमरी लोकेशन. म्हणजे मेमरीमध्ये फ्रॅगमेंट्स तयार होतात, त्याच्यामुळे फ्रॅगमेंटेशन तयार होतं. आणि हे फ्रॅगमेंट्स कशामुळे तयार होतात? तर फिक्स मेमरी अलोकेशन हा जो एक आहे हा खूप महत्त्वाचा शब्द आहे यामध्ये. फिक्स मेमरी अलोकेशन म्हणजे एखादी जर मेमरी आहे त्याच्यामध्ये या प्रोसेसला इतकी मेमरी लागते, तर तेवढी मेमरी त्याला अलोकेट करून द्यायची. समजा प्रोसेस 1 आहे, प्रोसेस P1 याला जर 5 to 6 बाईट्स लागतात. आणि ऑपरेटिंग सिस्टममध्ये काय आहे, ते 5 to 6 बाईट्स त्याला देऊन दिले, तर बाकीचे जे बाईट्स त्याचे राहतात, हा काय होतो? एक फ्रॅगमेंट तयार होतो. हा फ्रॅगमेंट तयार झाला, बरोबर आहे. तर या फ्रॅगमेंटमुळे फ्रॅगमेंटेशन निर्माण होतं, बरोबर आहे. या प्रोसेसला काय म्हणतात? फ्रॅगमेंटेशन. मग आता त्या प्रोसेसला फिक्स मेमरी दिली, एवढी मेमरी फिक्स दिलेली आहे, आपण त्या प्रोसेसला मेमरी फिक्स दिली, तर बाकीची जी मेमरी उरलेली आहे त्या उरलेल्या मेमरीला म्हणतात फ्रॅगमेंट. म्हणून हे फ्रॅगमेंटेशन तयार होतं. फ्रॅगमेंटेशन इज अ प्रॉब्लेम डील्स विथ मेमरी फ्रॅगमेंट्स. जे फ्रॅगमेंट्स तयार होतात मेमरीमध्ये त्या प्रॉब्लेमला काय म्हणतात? फ्रॅगमेंटेशन. आणि हे कशामुळे घडतं? हे फिक्स मेमरी अलोकेशन आहे. याच्यामध्ये काय आहे, जेवढी मेमरी प्रोसेसला लागते तेवढी मेमरी त्यांना देऊन द्या, बाकीच्यांची काही घेणं देणं नाही, जेवढी लागते तेवढी देऊन द्या. त्याच्यामुळे त्यांना फ्रॅगमेंटेशन हे ऑपरेटिंग सिस्टममध्ये घडून येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण फ्रॅगमेंटेशनची डेफिनेशन काय म्हणू? फ्रॅगमेंटेशन इज अ प्रॉब्लेम डील्स विथ मेमरी फ्रॅगमेंट्स. That fragments occurs due to the fixed memory allocation, and when one process loaded or removed from the physical memory, it create one hole. That hole is called as fragment. कळलं? मग फ्रॅगमेंटेशनचे पण 2 टाईप्स आहेत. एक आहे इंटरनल फ्रॅगमेंटेशन आणि दुसरं आहे एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. इंटरनल फ्रॅगमेंटेशन आणि एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. आता आपण बघू इंटरनल आणि एक्सटर्नल हे 2 टाईप्स काय आहेत ते आपण पुढे बघूया. तर आता आपण पाहू 2 टाईप्स ऑफ
फ्रॅगमेंटेशन. वन इज इंटरनल फ्रॅगमेंटेशन अँड सेकंड वन इज एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. सगळ्यात पहिले आपण इंटरनल फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय बघू. तर इंटरनल फ्रॅगमेंटेशन का तयार होतं, त्याचा पहिला जो पॉईंट आहे त्या पॉईंटला असं म्हणतात की ड्यू टू पार्टिशन ऑफ मेमरी. ड्यू टू पार्टिशन ऑफ मेमरी. मेमरीचं पार्टिशन केल्यामुळे इंटरनल फ्रॅगमेंटेशन तयार होतं. मेमरीचं पार्टिशन करतो, मग त्याच्यामध्ये छोटे छोटे त्याचे तुकडे राहतात, मग त्या तुकड्यांमुळे काय होतं, फ्रॅगमेंट्स तयार होतात आणि म्हणून इंटरनल फ्रॅगमेंटेशन फॉर्म होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे की इंटरनल, हे जे आपण पार्टिशन करतो त्या पार्टिशनमुळे इंटरनल फ्रॅगमेंटेशन तयार होतं. तर मग याच्यावर सोल्युशन काय आहे. हे आता पार्टिशन तयार केलं, बरोबर आहे. ही एक पूर्ण मेमरी आहे आणि ह्याचे 3 पार्टिशन निर्माण केले. तर आता समजा याच्यामध्ये एवढा जर यूज झालेला आहे, वरचा पार्ट यूज झाला, खालचा यूज नाही झाला, तर हा काय झाला, एक फ्रॅगमेंट. मग या फ्रॅगमेंटमुळेच काय तयार होतं, इंटरनल फ्रॅगमेंटेशन तयार होतं. मग आता याच्यावर सोल्युशन. मग या इंटरनल फ्रॅगमेंटेशनला जर आपल्याला टाळायचं असेल तर याच्यामध्ये सोल्युशन एकच आहे की जे आपण ब्लॉकचं पार्टिशन करतो, मेमरीचं पार्टिशन जे करतो, मेमरीचं जे पार्टिशन आहे, पार्टिशन ते व्हेरिएबल साईजमध्ये झालं पाहिजे, म्हणजे व्हेरिएबल नंबर ऑफ ब्लॉक्समध्ये झालं पाहिजे. पार्टिशन मस्ट बी इन व्हेरिएबल साइज ब्लॉक. म्हणजे जे फिक्स आहे तेवढं त्याला देऊन नाही द्यायचं, त्याला जेवढं काम आहे ना तेवढंच त्याला पार्टिशन मेमरी देऊन द्या. म्हणजे पार्टिशन मस्ट बी इन व्हेरिएबल साईज. आता एक एक्झाम्पल देऊ, एक्झाम्पलनी जास्त क्लिअर होईल ही कन्सेप्ट. एक्झाम्पल, तर याच्यामध्ये एक्झाम्पल आपण बघू की सपोज one block of operating system is 1024 बाईट. जी मेमरी असते ती ब्लॉक्समध्ये असते, म्हणजे ही जी मेमरी आहे हा एक ब्लॉक, याच्यामध्ये किती आहे 1024 बाईट. हे आपण एक्झाम्पल म्हणून घेतो आहोत, 1024 बाईट. आणि जी आपली फाईल आहे अँड फाईल इज ऑफ 3499 बाईट्स. सपोज 3499 बाईट्सची फाईल आहे आणि म्हणजे फाईलच्या एका ब्लॉकमध्ये फाईल किती बाईट्सची आहे, 3499 बाईट्सची, आणि ऑपरेटिंग सिस्टमच्या एका ब्लॉकमध्ये किती बाईट्स मावतात, 1024 बाईट्स मावतात. तर मग यामध्ये बघा, जर पूर्ण 3499 बाईट्स मावण्यासाठी किती ब्लॉक्स लागतील, 1 ब्लॉक इज इक्वल्स टू 1024 बाईट. मग किती ब्लॉक लागेल 3499 बाईटसाठी. 3499 बाईटसाठी किती ब्लॉक्स लागतील, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, मग जर त्याचा आन्सर किती येईल, 4 बाईट्स लागतील. का, कारण की 3499 बाईट्स आहेत ना, मग 1024 इंटू 4 इज इक्वल्स टू 4096. कारण जर 3नी गुणाकार केला तर ती याच्यापेक्षा कमी येते, म्हणजे 3499 आपली जेवढी फाईल आहे त्या फाईलपेक्षा हा जो गुणाकार आहे हा कमी येतो. म्हणजे आपल्याला 4 ब्लॉक लागतील, एका ब्लॉकमध्ये 1024 म्हटल्यावर 4 ब्लॉक लागेल आपली फाईल पूर्ण त्याच्यामध्ये ॲडजस्ट व्हायला. मग 4096 बाईट्स झाले, बरोबर आहे. मग आपल्याला किती पाहिजे, फक्त 3499 पाहिजे. मग 4096 मायनस 3499 बाईट्स इक्वल्स टू 597 बाईट.
आता हे जे 597 बाईट्स आहे हे काय वेस्टेज आहे ॲक्च्युली. हे यूज होतं आहे का त्या ब्लॉकमधून, म्हणजे हा ब्लॉक आहे ऑपरेटिंग सिस्टमचा हा ब्लॉक आहे. प्रत्येका याच्यामध्ये 1024 बाईट मावले, याच्यामध्ये पण 1024 बाईट मावले, याच्यामध्ये पण 1024 बाईट मावले, आणि याच्यामधले 597 बाईट्स 597 जे बाईट्स आहे ते यूज झाले नाही चौथ्या ब्लॉकमधले. तर मग ते काय झालं, एक वेस्टेज झालं. मग आता हे 597चा हा जो ब्लॉक तयार झाला हे काय झालं, फ्रॅगमेंट झालं. याला काय म्हणतात, इंटरनल फ्रॅगमेंटेशन. हे एक एक्झाम्पल होतं इंटरनल फ्रॅगमेंटेशनचं. सो इंटरनल फ्रॅगमेंटेशन्स ऑकर्स ड्यू टू पार्टिशन ऑफ मेमरी. अँड व्हॉट आर द सोल्युशन्स, पार्टिशन मस्ट बी इन व्हेरिएबल साईज. एक्झाम्पल कळलं. आता आपण बघू एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. External fragmentation occurs due to variable partition. Variable partition of memory. Due to dynamic memory allocation. याला सोल्युशन काय आहे, पेजिंग आणि सेगमेंटेशन. पेजिंग हे एक स्वतंत्र टॉपिक आहे, आपण ते वेगळ्या व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत. पेजिंग आणि सेगमेंटेशन हे दोन काय आहे, याच्यावरचे सोल्युशन्स आहेत की या सोल्युशननी एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन आपण टाळू शकतो. तर व्हेरिएबल पार्टिशन, मेमरीचं व्हेरिएबल पार्टिशन केल्यामुळे एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन होते. आणि डायनामिक मेमरी अलोकेशन, डायनामिक म्हणजे जेवढी प्रोसेस आली त्या प्रोसेसला किती मेमरी लागते तेवढी आयडेंटिफाय करायची आणि तेवढी त्याला देऊन द्यायची, त्याला म्हणतात डायनामिक मेमरी अलोकेशन. याचं एक एक्झाम्पल बघू. आता 512 बाईट्स एक प्रोसेस आहे 512 बाईट्स, ठीक आहे. तर ती या मेमरीमधून, ही जी मेमरी आहे ही मेमरी 512 बाईट्सला अलोकेट केलेली होती, बरोबर आहे. म्हणजे ही जी पूर्ण मेमरी आहे या मेमरीमधून 512 त्या प्रोसेसला दिली, म्हणजे 512 सपोज एवढी आहे, ही मेमरी त्याला देऊन दिली 512ला. मग ही जी प्रोसेस आहे ही टर्मिनेट झाली, म्हणजे हिचं प्रोसेसिंग करून संपलं. मग ही प्रोसेस काय होईल, आउट होईल, बाहेर निघेल. पण हे जे पार्टिशन आहे हे पार्टिशन तसंच्या तसं मेमरीमध्ये राहील, बरोबर आहे. 512चंच पार्टिशन तयार होईल. मग सपोज एक जर दुसरी प्रोसिजर आली P2, ज्याची बाईट्स आहेत 256 बाईट्स आहेत, जर ती या पार्टिशनमध्ये आली तर ती किती यूज करेल, फक्त 256, अर्धी यूज करेल. मग हे जे बाकीचं आहे, बाकीची जी जागा उरली आहे हे काय तयार होईल, फ्रॅगमेंट. मग याला काय म्हणतात, एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. म्हणजे प्रोसेस आली, तिला तेवढं देऊन दिलं, प्रोसेस आली, समजा 512 बाईट्सची प्रोसेस आलेली आहे मेमरीमध्ये, 512 बाईट्सचा पार्टिशन तयार करायचं, ती प्रोसेस वर्क करून ती दुसरीकडे चालली जाईल. आणि मग दुसरी प्रोसेस जर त्या पार्टिशनमध्ये आली तर ती आपल्याला जेवढी लागेल तेवढीच यूज करेल आणि बाकीचं तसंच्या तसं राहू देईल. ती म्हणून ती एक फ्रॅगमेंट तयार केली आणि त्याला काय म्हणतात, एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन. हे होतं टॉपिक्स फ्रॅगमेंटेशनचे, इंटरनल फ्रॅगमेंटेशन अँड एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन, ठीक आहे. थँक यू फॉर वॉचिंग. वी विल सी यू in next video.